नमस्कार मित्रांनो. या कलियुगामध्ये म्हणजेच आत्ताचं हे आपलं विज्ञान युग आणि या युगामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आम्ही देवाची भक्ती करतोय, आम्ही प्रामाणिकपणे आमचं काम करतोय, आम्ही कधीही कुणाचं वाईट करत नाही, मग आमच्या जीवनामध्ये संकट का आहेत हा प्रश्न येतोच. आणि दुसरा प्रश्न म्हणजे अशी कित्येक लोक आहेत की वाईट कर्म करतात, दुसऱ्याला लुबाडणं, दादागिरी करणं, वाईट मार्गाने पैसा कमावणं, अशीही लोक सुखी आहेत बघा. आनंदात अगदी सोन्याच्या चैनी घालतात, मोठमोठ्या गाड्यांमधून फिरतात. मग असं का? हा प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये आहेच. आणि या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्षामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला एका गोष्टीच्या माध्यमातून दिले आहे. तेच आपण जाणणार आहोत. आणि त्यासाठी आजचा हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि ऐका. सुंदर अशी गोष्ट आहे. चॅनलवरती प्रथम आला असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. शेवटी कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट करायला मात्र विसरू नका. आपण या कलियुगामध्ये जीवन जगावं कसं, देवाची भक्ती करावी कशी, विश्वासानं या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे. एकदा अर्जुनाने प्रत्यक्षात भगवंताला विचारलं की भगवंता, चांगली कर्म करणारी लोक त्यांच्या जीवनामध्ये दुःख का बरं येतं आणि वाईट कर्म करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये सुख का येतं? आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणून प्रत्यक्षात भगवंतानं अर्जुनाला एक गोष्ट सांगितली. अर्जुना, ध्यान देऊन ऐक. प्रत्यक्षात भगवंत सांगतायत की या एका गावामध्ये एक व्यापारी राहत होता. तो व्यापारी खूप धार्मिक होता आणि त्याच्याबरोबर तो प्रामाणिक देखील होता. तो आपला व्यापार प्रामाणिकपणे करत होता आणि आनंदात जीवन जगत होता. दररोज सकाळचं लवकर उठायचं, अंघोळ वगैरे करायची आणि पहिलं मंदिरात जायचं, देवाच्या पाया पडायचं आणि मगच आपल्या कामाला सुरुवात करायची. दररोजचा नियम होता. आणि या व्यापाऱ्याच्याच गावामध्ये एक व्यक्ती होती. ही व्यक्ती अशी होती की त्याचा धंदाच होता फक्त चोरी करायचा, लुबाड्या करायचा, दादागिरी करायची आणि पैसा कमवायचा. राक्षसी वृत्तीचा हा माणूस होता. लोकांना लुबाडणं आणि फसवणं, लोकांना वेदना देणं, त्याच्यामध्ये त्याला आनंद वाटायचा. दिवसामागून दिवस चालले होते आणि एके दिवशी त्या गावामध्ये भरपूर पाऊस पडला. ओढ्या नाल्यांना पूर आला. रात्रीचा पाऊस पडला, त्यामुळे सकाळी गावाच्या बाहेर लवकर कोणी बाहेर पडलं नाही. परंतु हा चोर जो होता तो त्या दिवशी मंदिरात गेला, कारण देवाच्या पाया पडायचं नव्हतं त्याला. तो देवाच्या पाया कधी पडत नव्हता, मानतही नव्हता. मंदिरात गेला आणि मंदिरातली दानपेटी या चोराने फोडली. भरपूर पैसा सापडला त्याला. दानपेटीतील पैसे घेऊन पाऊस कमी झाल्यानंतर तो गेला. पाणी ओसरलं होतं. त्या गावातील हा प्रामाणिक व्यापारी नेहमीप्रमाणे आपला तो मंदिरात पाया पडण्यासाठी गेला. देवाच्या पाया पडला. त्याच वेळेस मंदिराचा पुजारी पाठोपाठ आला. पुजाऱ्यानं पाहिलं की मंदिरातली दानपेटी त्याला दिसली, अस्ताव्यस्त पडलेली होती, मोकळी होती, पैसे लुटलेले होते त्याला दिसले आणि तो मोठ्याने ओरडू लागला की चोरी झाली, चोरी झाली. गावातील सगळी लोक धावून आली. पाहिली तर दानपेटी मोकळी पडली, अस्ताव्यस्त. सगळी लोक म्हणू लागली की पहिलं कोण आलं? मंदिरात त्या पुजाऱ्याने सांगितलं, हा व्यापारी पहिला आला. आणि सगळ्या लोकांनी त्या प्रामाणिक व्यापाऱ्यावरती संशय घेतला. ते म्हणाले, व्यापाऱ्या, तूच चोरी केली, त्या मंदिरातली पैसा तूच चोरला. व्यापारी देवाकडे बोट दाखवून सांगत होता, मी देवाच्या पाया पडायला आलोय. मी दानपेटीतला पैसाही चोरला नाही. मी दान देणारा आहे, चोरणारा नाही. तुम्हाला वाटतंय ना तर तुम्ही झडती घ्या माझी, असं सांगू लागला. लोकांनी झडती घेतली. त्याच्याकडे काही नव्हतं, परंतु लोकांनी संशय घेतला की हा चोर आहे. पैसे न सापडल्यामुळे लोकांनी या प्रामाणिक व्यापाऱ्याला धक्का देऊन त्या मंदिराच्या बाहेर काढलं. तो व्यापारी अक्षरशः डोळ्यातून पाणी येत रस्त्याने चाललेला होता. मनातल्या मनात म्हणत होता, देवा, मी तुझी प्रामाणिकपणे भक्ती केली, त्याचंच फळ मला हे मिळालं आहे का, असा विचार करत रस्त्यानं एका कडेने चालला होता. त्याच्या वेळेस गाडी आली आणि त्या व्यापाऱ्याला जोरदार धडकेने तो व्यापारी रस्त्याच्या बाजूला पडला. गाडीवाला जोरात निघून गेला. जखमा झाल्या होत्या, अंगातून रक्त येत होतं. त्या व्यापाऱ्याच्या तरी तो तडफडून उठून बसला.
परत देवाचं नाव घेऊन म्हणाला, देवा, अरे बाबा, मी तुझी भक्ती केली, प्रामाणिकपणे माझा व्यापार करतोय, मला ह्याचं हे फळ दिलंस का तू? मला असं करून तो त्याच्या घराच्या दिशेने निघाला आणि पुढे गेल्यानंतर पाहतोय तर काय, त्या गावातील ती चोर व्यक्ती मंदिरातील दानपेटी फोडून ते पैसे घेऊन चाललेला होता. आणि पाहता चालता चालता त्याला समोर पुढे गेल्यानंतर अजून एक पैशाची थैली दिसली, भरलेली. त्या चोराने उचलली आणि तो चोर त्या ठिकाणी म्हणत होता की आज दिवस मला अतिशय चांगला गेला, मंदिरातले पैसे मिळाले आणि आता ही भरलेली पैशांची पिशवी देखील मिळाली, मी करोडपती झालो. आता हे बोलणं त्या व्यापाऱ्याने ऐकलं आणि व्यापाऱ्याच्या मनामध्ये येऊ लागलं की मी चांगलं कर्म करतोय आणि माझ्या जीवनामध्ये दुःख तसेच हा वाईट कर्म करून सुद्धा अगदी आनंदी जीवन जगतोय. कसा याच ठिकाणी व्यापाऱ्याचा देवावरती विश्वास उडाला. बघा, डळमळीत झाला विश्वास त्या ठिकाणी. व्यापाऱ्याने जोरात घरी गेला आणि बघा, पळत अगदी घरातले आपले जे देव आहेत, देवतांचे फोटो आहेत, उचलले आणि व्यापाऱ्यांनी फेकून दिली. हो, कारण त्याचा विश्वास डळमळीत झाला होता. देवाची भक्ती सोडून दिली. व्यापाऱ्याने दिवसामागून दिवस निघून गेले, वर्षामागून वर्ष निघून गेली आणि निसर्गाच्या नियमानुसार त्या व्यापाऱ्याचा आणि त्या चोराचा दोघांचाही मृत्यू एकाच दिवशी झाला. आता मृत्यू झाल्यानंतर यमराज आला आणि यमराजा दोघांना घेऊन चाललेला होता आणि चालल्यानंतर त्या व्यापाराने यमराजाला प्रश्न केला, हे यमदेवता, की माझ्या जीवनामध्ये मी कधीही कोणाला दुःख दिलं नाही, माझा व्यापार धंदा मी प्रामाणिकपणे केला, मला काय मिळालं? दुःख आणि जखमा. कारण त्या गाडीने उडवलं होतं आणि हा चोर यानं जीवनामध्ये कधीही देवाचं नाव घेतलं नाही, जीवनभर चोरी केली, लबाड्या केल्या आणि जीवन आनंदात काढलं, तर धनसंपत्ती याला मिळाली. असं का? मी जे चांगलं कर्म केलं याचं फळ मला का मिळालं नाही? आणि त्यावेळेला यमराजानं उत्तर दिलं त्या ठिकाणी, अरे व्यापाऱ्या, तू देवाची भक्ती केलीस, व्यापार तुझा प्रामाणिकपणे केला आणि ज्या वेळेला तू मंदिरातून बाहेर पडला आणि तुला रस्त्यावरती गाडीनं उडवलं, त्यावेळी फक्त तुला लागलं होतं, मुकामार मिळाला होता, जखम झालेली होती, त्या दिवशी तुझा मृत्यू होणार होता. परंतु तू देवाची जी भक्ती करत होतास त्या भक्तीने तू त्या ठिकाणी वाचलास, थोडक्यात वरती वाचलास. हे यमराजाचं बोलणं ऐकून व्यापाऱ्याला फार आनंद झाला. तो देवाचे आभार मानू लागला. यमराजा त्या ठिकाणी सांगत होता की ज्या वेळेला आपण कर्म करतो त्या कर्माचं फळ हे भगवंत देतोच, कुठल्या ना कुठल्या मार्गाने. कुठला मार्ग कोणताही असू दे, कुठल्या ना कुठल्या मार्गानं भगवंताला हे फळ द्यावंच लागतं. आता चोराचा विषय आला. या चोरानं चोरी केली जीवनामध्ये की मंदिरातली दानपेटी यांनी सोडली नाही आणि संपूर्ण यानं जीवन मजेत घालवलं. परंतु व्यापाऱ्या, ध्यान देऊन ऐक, या चोराला त्याच्या कर्माचा हिशोब त्याला आता पुरता करायचा आहे. या कर्माचा हिशोब म्हणून मी या चोराला नरकामध्ये घेऊन चाललोय. याच्या नरक यातना एवढ्या मोठ्या आहेत की कित्येक जन्म पुढे चोऱ्या करूनच पोट भरायला लागणार आहे, कारण याचा कर्माचा हिशोब पुरा व्हायचा आहे. आणि व्यापाऱ्या, तू थोडे दिवस भगवंताची सेवा केलीस, परंतु तुझा विश्वास डळमळीत झाला, तरी सुद्धा तू देवाचं नाव घेतलेले आहेस. त्यामुळे तुला मी नरकात नेणार नाही, तर तुला स्वर्गात सोडणार आहे. तर मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला एकच घ्यायचं आहे. भगवंतांनी सांगितलंय की प्रत्यक्षात भगवंत म्हणतात की कर्म जर आपण चांगलं केलं तर त्या कर्माचं फळ देवाला द्यावंच लागतं. प्रत्यक्षात मी देतो असं भगवान श्रीकृष्णाने सांगितले, परंतु त्याला वेळ असते आणि ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने मी त्याची परतफेड करतोच, कुठल्या ना कुठल्या मार्गाने. म्हणून देवावरती विश्वास ठेवा आणि भगवंताची सेवा करा. या कलियुगामध्ये, या विज्ञान युगामध्ये देवावरती विश्वास ठेवा. मित्रांनो, हे कर्माचं जाळं एवढं मोठं आहे की कर्म युगे न युगे कित्येक जन्म घेत जावे लागतात. त्यामुळे आपल्याला हे कर्म पूर्ण करण्यासाठी या जन्मात जर पूर्ण झालं तर पुढच्या जन्मात जाऊन तो कर्माचा हिशोब द्यावा लागतो. आपल्याला प्रत्यक्षात भगवंत देतात. त्यामुळे जर ह्या कर्माच्या फेऱ्यातून जर सुटायचं असेल, आपल्याला पुढं
तर भगवंताची सेवा प्रामाणिकपणे आपलं काम करणं हे फार महत्त्वाचं आहे. दया, क्षमा आणि शांती नेहमी ठेवायची. कधी कुणाच्या वरती अन्याय आपण करायचा नाही. धन, संपत्ती, पैसा आपण काही घेऊन जाणार नाही बघा, परंतु फक्त आपण केलेलं कर्म, चांगलं कर्म आणि वाईट कर्म या दोन गोष्टी आपण घेऊन जाणार आहोत. जर आपलं चांगलं कर्म केलं, काम चांगलं केलं, तर गोरगरिबांची सेवा केली, दान केलं, पशुपक्षी प्राणी यांच्याविषयी दया पाहिजे, परस्त्री ही माते समान आपण जर मांडली तर आपल्या कर्माचा हिशोब याच ठिकाणी पुरा होईल. भगवंताच्या पायाशी आपल्याला नक्की जागा मिळेल. सुंदर अशी गोष्ट जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. धन्यवाद.